Let's talk about schizophrenia with leading psychiatrists. मी डॉक्टर राजश्री देशपांडे. मी कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट म्हणून सातारा या शहरामध्ये गेली 20-22 वर्ष काम करते. स्किझोफ्रेनिया अवेअरनेस डे निमित्त मी तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करते. त्यातल्या एका मुद्द्याचं महत्व मला विशद करायचं आहे. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे आणि जर त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट जर झाली नाही, त्याचं लवकरात लवकर निदान झालं नाही, तर तो सगळ्या आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या व्यक्तिमत्वावर खूप गंभीर परिणाम करतो आणि संपूर्ण माणूस म्हणून असणारं आपलं आयुष्यच उद्ध्वस्त करतो. पण चांगली बातमी ही आहे की त्याच्यावर खूप चांगली औषधं, ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि लवकरात लवकर जेवढं आपण ही ट्रीटमेंट चालू करू, हे उपचार चालू करू, तेवढं लवकरात लवकर आपल्याला आजार बरा करण्यासाठी, तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मदत होते. या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला स्किझोफ्रेनिया सारखा आजार कळायला वेळ लागतो, कारण या आजाराचा रुग्ण कधीच स्वतःहून सांगत नाही की मला काहीतरी होतंय. त्यामुळे जेव्हा त्याच्या वागण्यात बदल दिसायला लागतात, जेव्हा संशय त्याच्या वागण्यात डोकावायला लागतो, भीती डोकावायला लागते, काहीतरी विचित्रपणा, विचित्र सवयी, विचित्र हावभाव दिसायला लागतात, तेव्हा आपल्याला शंका यायला लागते. किंवा आतापर्यंत सगळ्यांशी बोलणारा माणूस गप्प व्हायला लागतो, एकटा बसायला लागतो, स्वतःला कोंडून घ्यायला लागतो, तेव्हा शंका यायला पाहिजे. आणि मग जेव्हा अशी आपल्याला शंका यायला लागते की काहीतरी बिनसलंय, तेव्हा इतरत्र कारण शोधत बसण्यापेक्षा, कुठं दर्ग्यावर ने किंवा कुठं एखाद्या देवऋषाकडे ने, असं करण्यापेक्षा आपल्याला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये मेंदूमधले काही केमिकल्स कमी जास्त होत राहतात, मेंदूत काही स्ट्रक्चर मध्ये बदल होत राहतो आणि हे बदल जोपर्यंत नवे आहेत तोपर्यंत ते खूप चांगल्या प्रकारे पूर्ववत होऊ शकतात. म्हणून वेळ न घालवता त्याच्यावर उपचार सुरू करायला पाहिजे. जेवढा आपण वेळ घालवू तेवढा आजाराचं प्रमाण वाढत जातं, उपचारांवरचा खर्च वाढत जातो आणि माणसाचं व्यक्तिमत्व अधिकाधिक बाधित व्हायला लागतं, अधिकाधिक खुद्द पेशंटला आणि नातेवाईकांना दोघांनाही त्याचा त्रास व्हायला लागतो. खूपदा असं होतं की आपण ट्रीटमेंट चालू तर करतो, पण पेशंट बरा झाला असं वाटलं की लगेच बंद करून टाकतो. पण तसं न करता तुमचे डॉक्टर जे सांगतात तोपर्यंत, त्या कालावधीपर्यंत त्या पद्धतीनं औषध घ्यायला पाहिजे. कारण हा आजार हा पुन्हा होणारा आजार आहे किंवा कंटिन्युअसली सतत तो तुमच्या मेंदूला कुरतडत राहणारा आजार आहे. पुन्हा होत असतो तेव्हा सुद्धा जर ट्रीटमेंट आपण बंद केली, त्याची एक प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट असते, ती जर आपण चालू ठेवली नाही तर येणारा प्रत्येक पुढचा एपिसोड हा अधिक गंभीर असतो, अधिक त्रासदायक असतो. आणि जर कंटिन्युअसली तो आजार आपल्या मेंदूला कुरतडत असेल आणि आपण ट्रीटमेंट बंद करून टाकली तर खूपच गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. आजार हाताबाहेर जातो, त्याचा सगळ्या कुटुंबियांना त्रास तर होतोच होतो, पण पेशंटही काहीच करण्याच्या मनस्थितीत, अवस्थेत राहत नाही. तो कम्प्लिटली दुसऱ्यावर डिपेंडंट होतो आणि त्रासदायक सुद्धा असू शकतो. किंवा मग त्याला कायमस्वरूपी असायलम मध्ये भरती करावी लागू शकते किंवा मग आत्महत्येसारखे पण प्रसंग घडू शकतात. हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर लवकरात लवकर स्किझोफ्रेनिया या आजाराचं निदान होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यावर योग्य तसे, योग्य वेळ, योग्य व्यक्तीकडनं, योग्य पद्धतीनं उपचार होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून कुठलाही स्किझोफ्रेनियाचा प्रमाण हा 100 माणसांमागे एका व्यक्तीला स्किझोफ्रेनिया हा असणारच आहे आणि हे प्रमाण बघता आपल्याला उपचारांचं महत्व आणि योग्य वेळी निदान आणि योग्य उपचारांचं महत्व नीट समजायला हवं, मला इथे ठासून सांगावयाचं आहे. धन्यवाद. थँक्यू.